आज राज्यभर महायुतीचे मेळावे घेतले जाणार आहेत। राज्यातील 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर याची जबाबदारी आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे राज्यभरात हे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत। महायुती एकसंध असल्याचा नारा या मेळाव्यांच्या माध्यमातून दिला जाईल। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गजानन कीर्तीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आता आपल्या सोबत आहेत। अल्पेश, कसं असणार आहे आजच्या मेळाव्यांचं स्वरूप? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळेच पक्ष आता कामाला लागलेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील तिन्ही पक्ष देखील जोरदार कामाला लागले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहिलं तर महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांचे एकत्रित असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व जे पक्ष आहेत त्याचे कार्यकर्ते व नेत्यांचे मनोमिलन व्हावे, मागील मतभेद दूर व्हावे, तसेच निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एकोपा निर्माण व्हावा व आपली जी विकास कामं आहेत, धोरणं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचावी व महाविकास आघाडी जी टीका करते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हे मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत। आज राज्यात एकाच दिवशी 36 जिल्ह्यांमध्ये हे मेळावे पार पडणार आहेत। यामध्ये 25 मंत्र्यांसह 52 नेत्यांवर जबाबदारी आहे ती सोपवलेली आहे। आणि यामध्ये आपण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही एकत्रित पक्ष हे कामाला लागल्याचं चित्र हे सध्या पाहायला मिळत आहे। आता याच महामेळाव्यानंतर मुंबईत एक महामेळावा लवकरच पार पडणार आहे आणि नंतर याचा आपण पाहू शकतो की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मेळावे होत आहेत, त्यामुळे महायुतीला याचा किती फायदा होईल। सौरभ, ठीक आहे अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।